आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. फळलिय जयांचिय पुण्य अगाध्य तयांसीत साईदर्शन लाधे, त्रिविधताप तया न बाधे, साधन साधे परमार्था. कृपा करा जी श्रोतेज न, क्षणैक करोनी निजगुरु चिंतन, कथेसी करा सादर मन, द्या अवधान मजकडे. आहान तुम्ही ठावे आम व्यर्थ परिश्रम का हे ऐसे न म्हणा करा क्षमा. उपमा तुम्हा सागराची, भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर. घनवर्षता सहस्त्रधार, तयासही थार देई तो, तेसे तुम्ही श्रोते सज्जन. तुम्हा माझिया कराव्या मज्न, इच्छा धरिली न करा तार्ज न. दिनवर्जन बरव्या ना, येवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गावींचा लेंडोळ. सागरापोटिया दोहींसी स्थळ, संगम्य खळबळविरहित. म्हणून तुम्हा श्रोतिया चेत्ता, संतकथा श्रवण्या जे आस्था, तेची स्वय पावेल साफल्यता. कृपेने पाहता मजकडे सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हेय कथामृत. आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होतील. भक्तांसहज परमप्राप्ती, श्रोतया भक्ती आणि मुक्ती. भावार्थिया सौख्यशाती, निजविश्रांती सकळिका. गुरुमुखींच्या गोड कथा, ऐकतांनी रसेल भवभव्यथा. होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता, स्वय निजात्मता प्रकटेल. ये अध्येय निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थन. दर्शन देऊनी साई प्रसन्न, ओती कैसेनी त्या परिसा. नुकतीच पाजुनी गेली बाहेरी, मागुतेनी आली जरी मार्जारी. तरी फिरफिरोनी पोरेया तिजवरी, धानवतीय प्रेमभरी लुंचाव्या. मग ते कंटाळूनी गुरगुरे, क्षणैक जरी दबतीय पोरेय. आई निवांत बैसली पुरे, घालोनी भवरे लुंचतीय. लुंचता डोसता प्रेमभरेय, आईला पान्हा पाझरे. मग तीच पुरविल गुरगुरण्य वेसरे, प्रीतीने पसरे क्षितीवरी. प्रेमोदय हरपे कंटाळा, चौपाह्य कवटाळी दृढ निजबाळा. वरचेवरी चाटी आवलीळा, काय तो सोहळा. अलोलिक पोरांच्या तीक्ष्ण नखप्रहारेय, जो जो मातेची ओंटी विदारे. तोंड अधिक प्रेमाचे झरे, दुग्ध ओझरे बहुधारा. जेसी त्या बाळांची अनन्य भक्ती, मातेसी करी दुग्धोत्पत्ती. तैसीच तुमची साईपदासक्ती, द्रव्यील चित्तीय साईंतेय. एकदा हरिभक्ती प्राळणं, गणुदासांचे सुश्राव्य कीर्तन. कौपिनेश्वर सन्निधान, ठाणियाचे जन करविती. पडलिया शिष्टांचा आग्रह, गणुदास करीती कथानुग्रह. एका कवडीचाही परिग्रह, किंवा दुराग्रह तेथे ना. कीर्तना न लगे देण्या कवडी, तनु उघडी डोय न पगडी. कांसेसी साधीच पंचेजोडी, अनिवार उडी श्रोत्यांची. या पोशाखाची ही कथा मौज वाटेल श्रवण करीता. अवधारा ती स्वस्थचित्ता, पहा आश्चर्यता बाबांची. एकदा गणुदासांची कथा, शिर्डी ग्राम्य होण्यावस्था. अंगरख उपरण्या फेटा, माथा पोशाख संविता निघाले. शिष्टाचारानुसार ता, आनंद्य बाबांस वंदुअ. जाता वाहवा नवरदेव किय सजलासी आता. बाबा वदता देखिले, जातोसी कोठ्या ऐसा सगुनी. बाबा पुसती तयान लागुनी. कीर्तन कराया जातो म्हणूनी, दासगणोंनी कथियेलेय. पुढे बाबा वदती तयास, अंगरख उपरण्या फेटा कशास. किमर्थ केला सितुका प्रयास. नलगती आपुल्यास्त्य कान्ह्य, काढक मजसमोर. कशा संगावर यांचा भार. तनु तिय तयांच्या अनुजनेनुसार, तेथेच चरणावर ठेविलिय. तैनपासूनी उघडे सोज्वळ, हातीय चिपळीय गळा माळ. कीर्तन समय सर्व काळ, गणुदास हा वेळपर्यंत. तन्हाही जरी जनविरुदद्ध, तरी ती अत्यंत पायाशुदद्ध. की अजो प्रबुद्धांचा प्रबुदद्ध. नारद प्रसिद्ध हा मार्ग, ई नारदी मूळ गादी. येथूनची हरिदासांची मादी. बाह्यरंगाची न ज्या उपाधी, अंतःशुद्धी ध्येय ज्या. अधोभागची वस्त्राच्छादित, चिपळ्या वीणा वाजवित. मुख्य हरनाम गर्स्त, ध्यान विश्रुत नारदाचे. साईसमर्थांचे कृपे ने, स्वय रचुनी संतांची आख्याने. मुलाविण करीती कीर्तने, ख्याती तेण्या पावले. उल्हास साईभक्तीचा, दासगणुन्या विस्तारिला साचा. वाढविला साईप्रेम रसाचा, स्वानंदाचा सागर. भक्तशिरोमणी चांदोरकर, तयांचेही अत्यंत उपकार. साईचरण भक्ती विस्तार, कारण साचार हे मूळ. दासगणूंचे इकडे येण्य, एका चांदोरकरांच्या कारण्य. जागोजाग तयांची कीर्तने,
साईंची भजन्य चालल्य पुण्यानगर सोलापूर अप्रात्य पूर्वीच महाराजांची ख्याती परी या कोंकणच्या लोकांप्रती लाविली भक्ती या दोघीय मुंबई प्रांतीय जी साईभक्ती ती हेचे अमूळ या दोन व्यक्ती साई महाराज कृपामूर्ती तयांचे हातीय प्रकटले श्रीकौपिनेश्वर मंदिरीय साईकृपेच्या कीर्तनगजरीय हरिनामाच्या जय जयकार्य उठली लेवरी चोळकरा हरिकीर्तना बहुत ये ती श्रवणाच्या अनेक रीती कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हावभाव स्थिती कवणा कोणा आवड गाण्यापुरती वाहवा बुवा काय हो गाती काय ते विठ्ठलनामीय रंगती कथेत नाचती प्रेमान्य कोणास पूर्वरंगीय भक्ती कोणाची कथाभाग्य आसक्ती कोणास हरिदासी नकला रुचती आख्यानीय प्रीती कोणास बुवा प्राकृत किय व्युत्पन्न किय पदपदार्थ बवर्थ संपन्न किय केवळ उत्तररंग प्रवीण कथाश्रवण परी ऐसे श्रोते बहुत असती परिश्रवण्य जोडे श्रद्धा भक्ती ईश्वर वा संतचरणीय प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ श्रवण केलेय भाराभर परी अविदेचे थरावर थर ते काय श्रवणाचे प्रत्यंत्र व्यर्थ भाराभर श्रवणतेय न घडे जेणेनी मळक्षाळण त्या काय म्हणाव्य साबण न करी जे अविद्यान्यसन ते काय श्रवण म्हणाव्य आद्यच चोळकर श्रद्धाळू आला साईप्रेमाचा उमाळू मनात म्हणती बाबा कृपाळू करा सांभाळू दिनाचा बिचारा गरीब उमेदवार पोसू असमर्थ कुटुंबभार सरकार पदर्य मिळावा शेर बाबांसी भार घातला नवस करीती कामुक जन होईल जरी अभिष्ट संपादन तरी घालू इच्छाभोज न करू ब्राह्मण संतर्पण श्रीमंतांचे नवस वाच न म्हणती घालू सहस्त्रभोज न अथवा करू शतगोदा न मनकामना तृप्त होता चोळकर आद्यच निर्घ्न नवस करावया झाले मन आठवूनी श्रीसाईंचे चरण दिनवदन तो बोले बाबा गरिबीचा संसार नोकरीवरी सारी मदार कायमचा वावया पगार परीक्षा पसार हो लागे परिश्रमांती केली तयारी पास होण्यावर भिस्त सारी नातरी गांठीची भाकरी उमेदवारी जाईल झालो कृपेने पास जर होईन आपुले पाय्य साद्र वांटीन नानवान्या खडीसाखर हाची निर्धार पय माझा एणेमपरी नवस केला मनाजोगा आनंद झाला नवस फेडाया विलंब लागला त्याग केला साखरेचा वाटेंत गांठीस कान्ह्य व्हावे रिक्तहस्त्य कैस्या जावे आजच्या उद्यांवर लोटावे दिवस कंठावे लागले ओलांडवेल नाणेघाट सह्याद्रीचा कदाही अफाट परी प्रापंचिका हा ओंबरेघाट बहुदुर्घट ओलांडुअ नवस न फेडिता शिर्डीचा असेव्य पदार्थ साखरेचा चहाही बिनसाखरेचा चोळकरांचा चालला जाता ऐसे कान्ह्य दिवस आली वेळ गेले शिर्डीस फेडीला तय केलेला नवस आनंद मनास जाहला ओतांची साईंचे दर्शन चोळकर घालती लोटांगण वंदोनिया बाबांचे चरण आलादपरिपूर्ण ते झाले मन करुनिया निर्मळ वांटीती साखर अर्पिती श्रीफळ म्हणती आजी मनोरथ सकळ झाले सफळकीय माझे आनंदले साई दर्शने सुख झाल्या संभाषणे ओते चोळकर जोगांचेची पाहुणे आल्या जाण्या जोगांकडे जोग उठले पाहुणे निघाले बाबा जोगांस वदते झाले पाजी अयांस चहाचे प्याले भले भरले साखरेचे खुणेची अक्षर्य पडता का निय चोळकर चमत्कारले मनीय आनंदाश्रू आले नयनीय माथाचरण्य ठेवला कौतुक वाटले जोगांना त्याहुनी द्विगुण चोळकरांना कारण ठाव्या तयांचे अत्याना पटल्या खुणा मनाच्या चहा नाह्य बाबांस ठावा येक्षणीयच का आठवावा चोळकरांचा विश्वास पटावा ठसा उमटावा भक्तीचा इतक्यांत पुरता दिला इशारा किय पावली वाचा दत्त शार्क्रा तुझ्या त्यागाचा नेमही पुरा चोळकरा झालासे नवस वेळेचे तुझे चित्त दीर्घसूत्रतेचे प्रायश्चित्त या जरी तुझे ठेवण्य गुप्त ते मज समस्त कळल्या गा तुम्ही कोणी कुठेही असा भाव्य मज पुढे पसरिता पसा मी तुमची या भावासरीसा रात्रंदिसा उभाच माझा देह जरी इकडे तुम्ही सातान समुद्रांपलीकडे तुम्ही कान्ह्यही करा तिकडे जाणीव मज तात्काळ कुठेही जा दुनियेवर मी तोंड तुम्हांबरोबर तुम्हा हृदयच माझे घर अंतर्याम्य तुमचे मी
ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी तयासी नमा नित्य तुम्ही भूतमात्राच्याही अंतर्यामीय तोच तो मी वर्ततो यास्तव तुम्हांस जो जो भेटे घरीय दार्य अथवा वाटे ते ठाय्य मीच रहाट्य मीच तिष्ठे त्या माझ्य कीड मुंगी जलचर खेचर प्राणिमात्र श्वान शुक्र अवघ्या ठाय्य मीच निरंतर भरलो साचार सर्वत्र मजशिय धरुव नका अंतर तुम्ही आम्ही निरंतर ऐसे मज जो जाणील नर भाग्य थोर तयाचे दिसाया हे वार्ता टोक डीप परी गुणान्य बहुचोख डी किती त्या चोळकरा गोडी दिधली जोडी भक्तीची ओत्या जय जयतया अंतरीय ते ते बाबांनी येणे प्रिय दाविल्या तयासी प्रत्यंत्रिय काय कुसरी संतांची बोलची बाबांचे अनमोल भक्तहृदय शिरती सखोल प्रेमाचे मळ्यांसणी ती ओल भक्तीस डोल दाविती चातक तृष्णेच्या परिहारा मेघ सदयता वर्षे धारा परिणाम्य निवे अखिल धरा तेच तरा हे झाली चोळकर बिचारा कोठील कोण निमित्तास दासगणूंचे कीर्तन नवस करावया झाल्या मन बाबाही प्रसन्न जाहले तेण्याच हा चमत्कार कळल्या संतांचे अंतर उपदेशार्थ बाबा तत्पर ऐसे अवसराणीत चोळकरांचे केवळ निमित्त सकळ भक्तांचे साधावयाहित अकळ बाबांची कळानीत विलोकितची राहाव्य ऐसीच आणि कला वर्जून मग हा अध्याय करू पूर्ण कैसा ऐक्य केला प्राश्न कैसे तन्निरसन बाबांनी एकदा बाबा मशिदीयत असत आपुले आसनी अस्थित भक्त एक सन्मुख बैस्त ऐके चुकचुकत पाल एक पल्लीपतन पल्लीवचन पुढील भविष्यार्थाचे सूचन सहज बाबांसी करी प्रश्न जिज्ञासा संपन्न होनी बाबा ही पाठीसी बिनतीव्री किमर्थ हो पाल चुकचुक करी काय असाव्या तियेचे अंतर्य अशुभकारी नाह्य ना तयास बाबा झाले वद्दे पालीस आलेय आनंदभर तेय किय औरंगाबादेहुनी ये ते बहीण येथे भेटाव्या आद्य पाल तो जीव काय तिला कैंचा बापमाय खेची बहीण कैंचा भाय संसार व्यवसाय काय तिये म्हणोनी बाबा हेय कानियत्री बोलिले विनोद्य प्रत्युत्तरीय ऐसे मानून या अंतर्य स्वस्थ क्षणभरी बैसला इतुक्यांत औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून आला घ्यावया बाबांचे दर्शन बाबा तया स्नान करीत तयास जाणे होत्या पुढे चंदी वाचून चालेना घोडे हरभरे विकत घ्यावया थोडे बाजाराकडे निघाला पालीचा प्रश्न विचारणारा साश्चर्य पाहे 9 सौदागरा इतुक्यांत त्याने कांखेचा तोबरा झटकला कचरा झाडावया उपडा आपटतांच क्षितीव्र पाल एक पडली बाहेर घाबऱ्या घाबऱ्या धानली सरसर नजरेसमोर सकळांच्या प्रश्न पुसत्या बाबावती आता लक्ष ठेविय तिजवरती पालीची त्या बहीण हीच ती पहा चमत्कृती तियेची तिची तेथुनी निघाली तडक ताई करीत होतीच चुकचुक धरून या त्या आवाजावर रोख चमकत ठुमकत चालली बहिणी बहिणींची ती गाठ बहुता दिसिय झाली भेट चुंबिती मोख हलिंगिती दाट प्रेमाचा थोट अनुपम एकमेकींस घालीत गिरक्या आनंदान्या मारीत भिरक्या गेल्या उभ्या आडव्या तिरक्या स्वच्छंद फिरक्या मारीत कोठ्या ते औरंगाबाद शहर कोठ्या शिर्डी काय हा प्रकार कैसा यावा अवचित हा स्वार पालही बरोबर त्याच्या असेल पाल औरंगाबाद दी असेल शिरलेली तोबऱ्याम दिय परी त्या प्रश्नोत्तरासंबंधीय कैसीही संधी पाली पाल काय चुकचुकावी प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी अर्थोपपत्ती काय कथावी प्रचिती यावी तात्काळ ऐसा हा योग अप्रतिम विनोदावर सार्वत्रिक प्रेम संत साधन योजुनी अनुपम भक्तक्षम वाढविती पहा हा येथे जिज्ञासू नसता अथवा कोणीही न प्रश्न पुसता कैसा साईंचा महिमा समजता कोणास कळता हा अर्थ अनेक वेळी शब्द करीत अनेक पालीठाव्या समजता कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था अथवा वार्ता त्यांची सारांश हा जगाचा खेळ सूत्र्य गुप्त आणि अकळ कोणास व्हावी तरी ही अटकळ आश्चर्य सकळ करीतात उलट या पाली शब्द करीता दर्शवितिकीय अनर्थ सूचकता कृष्ण कृष्ण वाचे म्हणता टळते अनर्थता जन वदती असे ना का कैसीही व्युत्पत्ती परंतु ही काय चमत्कृती भक्त जडवाव्या निजपदाप्रती उत्तम ही युक्ती बाबांची वाचील जो हा अध्याय आद्रिय अथवा नेमाने आवर्तन करी तयाचे असानकात
गुरुराय निवारी खूण अंतर्य दृढ बांधा अनन्यभाव्य चरणीय माथा जो जो वाही तयासी तत्वता त्राता पाता अभयदाता करता हरता तो एक अंतर मानू नका येथ ऐसाच आहे हा सायनाथ निजानुभवाचा गुह्य भावार्थ भक्तकल्याणार्थ मी कथितो जगीय संपूर्ण मीचे एक दुजेय न मजविन कान्ह्य आणिक नाह्य केवळ हाची लोक अखिल त्रैलोकी मीचे मी ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे तेथे अभयाची वार्ताची नूरे निरभिमान्य निरहंकार्य चिन्मात्र सार्य भरल्या ज्या हे माडपंत सायन्सी शरण सोडवून येणे क्षण एक चरण किय त्यांत आहे संसार तरण गोड निरूपण अवधारा पुढील ध्येय प्रसंग सुंदर निर्माण करीतील साई गुरुवर ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर चिटकीवारी जन मागे कोणी एक लोभी जन पुसेल सायन्सी ब्रह्मज्ञान ते तयाचेच खिशांतून देतील काढून महाराज श्रोतीय परिस्ता हेय कथानक दिसून येईल बाबांचे कौतुक लोभ सुटल्या वांचुनी निष्ठक ब्रह्मनिशंक प्राप्य कोण तयाचा अधिकारी त्याचा कोणीही विचार न करी कोणा त्या प्राप्त कैशिया प्री तेही विवर्तील महाराज मी तोंड तयांचा दासानुदास पदर पसरितो करीतो आस किय हा साईप्रेम विलास अति उल्हास्य परिसाजी चित्तही होईल प्रसन्न लाधेल चैतन्य समाधान म्हणून श्रोता द्यावे अवधान संत महिमान कळेल स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते चोळकर शक्राख्यान नाम पंचदशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।